नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहासाच्या प्रकरण क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. एक पोर्तुगीज भारतात कधी आले? वास्को द गामा कोणत्या बंदरावर पोहोचला? कार्ताज म्हणजे काय? पोर्तुगीजांच्या वसाहती कुठे होत्या? त्यांची राजधानी कोणती होती? त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती? आणि अखेरीस हिंदी महासागरातील त्यांचे वर्चस्व कमी कसे झाले? या सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. भारतात पोर्तुगीजांचे आगमन. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हे वर्ष पक्के लक्षात ठेवा. 1498 वास्को द गामाई. 1498 मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत म्हणजेच आजच्या कोझिकोड येथे पोहोचला. कालिकतचा तत्कालीन राजा झामोरिन होता. म्हणून परीक्षेसाठी एक महत्त्वाची जोडी लक्षात ठेवा. वास्को द गामा 1498 कालिकत झामोरिन टेक्निक्सने लक्षात ठेवा. यानंतर पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपला व्यापार आणि राजकीय प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. हिंदी महासागरावरील वर्चस्व. पोर्तुगीजांचा उद्देश केवळ भारतात व्यापार करणे एवढाच नव्हता. त्यांना हिंदी महासागरातील सागरी व्यापारावर नियंत्रण मिळवायचे होते. त्यांनी आपल्या शक्तिशाली आरमाराच्या मदतीने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व हिंदी महासागरातील व्यापारावर वर्चस्व निर्माण केले. यात सागरी नियंत्रणाशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणजे कार्ताज म्हणजे पोर्तुगीजांकडून दिला जाणारा सागरी परवाना. हिंदी महासागरात व्यापार करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीजांकडून कार्ताज घेणे आवश्यक केले गेले. विशेष म्हणजे मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही या मोठ्या सत्तांनासुद्धा कार्ताज घेण्याची गरज पडली. कार्ताजच्या दस्तऐवजात कोणती असतात? साधारणपणे जहाजाचे नाव, जहाज कोठून कोठे जाणार आहे आणि स्वसंरक्षणासाठी जहाजावर कोणती शस्त्रे आहेत, अशा प्रकारची माहिती नोंदवली जात असे. त्यामुळे परीक्षेत कार्ताज म्हणजे काय असा प्रश्न आला तर उत्तरामध्ये पोर्तुगीजांचा सागरी परवाना हे शब्द नक्की लिहा. भारतातील पोर्तुगीज वसाहती. आता नकाशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग. 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी अनेक ठिकाणी वसाहती उभारल्या होत्या. त्यामध्ये दीव, दमण, चौल, बोवा, होनावर, गंगोळी, बसरोर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम यांचा समावेश होता. गोव्यामध्ये साष्टी आणि बारदेश या प्रदेशांचाही समावेश होता. आता पूर्व किनाऱ्याकडे पाहिल्यास पोर्तुगीजांनी नागपट्टिनम आणि मैलापूर म्हणजेच साउथहोम येथे वसाहती उभारल्या. तसेच बंगालमध्ये हुबळी येथेही पोर्तुगीज व्यापाऱ्यांची वसाहत होती. आणि सर्वात महत्त्वाचे, पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा हे नाव परीक्षेसाठी पक्के लक्षात ठेवा. एस्तादो द इंडिया. आता आणखी एक महत्त्वाची संज्ञा समजून घेऊया. पोर्तुगीजांच्या वसाहती केवळ भारतापुरत्या मर्यादित नव्हत्या. पश्चिमेकडे केप ऑफ गुड होपपासून ते पूर्वेकडे चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या विविध वसाहती आणि व्यापारी केंद्रांचे जाळे पसरले होते. या पूर्वेकडील पोर्तुगीज साम्राज्याला एकत्रितपणे एस्तादो द इंडिया असे म्हटले जात असे. लक्षात ठेवण्याची ट्रिक. केप ऑफ गुड होप भारत मकाव बरोबर एस्तादो द इंडिया असे लक्षात ठेवा. पोर्तुगीजांची प्रशासन व्यवस्था. आता पोर्तुगीजांची प्रशासन व्यवस्था समजून घेऊया. पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याचा प्रमुख अधिकारी होता, त्याला विजरई ई कपितान जराल. याचा अर्थ साधारणतः राजप्रतिनिधी आणि सेनापती असा होतो. या मुख्य अधिकाऱ्याची नेमणूक 3 वर्षांसाठी केली जात असे. त्याला प्रशासन चालवण्यासाठी एक सल्लागार मंडळ मदत करत असे. या मंडळात 5 प्रमुख सदस्य होते. 1 अर्सबिशप मुख्य धर्मगुरू, 2 चान्सेलर न्यायाधीश, 3 वेदोरे द फझेन मालमत्तेवरील अधिकारी, 4 कपितान कॅप्टन, 5 उमराव वंशपरंपरागत सदस्य. ही 5 नावे एका क्रमाने लक्षात ठेवा. अर्सबिशप, चान्सेलर, वेदोरे द फझेन, कपितान, उमराव हे सर्व सदस्य मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देणाऱ्या मंडळात असत. अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे जास्त करून चुकीची जोडी ओळखामध्ये विचारल्या जाते. पोर्तुगीजांची जहाजबांधणी. सागरी साम्राज्य टिकवण्यासाठी मजबूत आरमार आवश्यक होते. त्यामुळे पोर्तुगीजांनी भारतात जहाजबांधणीची केंद्रेही विकसित केली. विशेषतः दमण, वसई आणि गोवा या ठिकाणी पोर्तुगीज जहाजबांधणी करत होते. यावरून आपल्याला लक्षात येते की पोर्तुगीजांची खरी ताकद त्यांच्या सागरी व्यापारात आणि आरमारात होती. पोर्तुगीजांच्या वर्चस्वाला आव्हान. पण पोर्तुगीजांचे हिंदी महासागरावरील वर्चस्व कायम राहिले नाही. पुढे भारतातील व्यापारासाठी इतर युरोपीय शक्तींनीही प्रवेश केला. विशेषतः डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांना मोठे आव्हान दिले. हिंदी महासागरात झालेल्या नाविक संघर्षांमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. त्यामुळे पोर्तुगीजांचे सागरी आणि व्यापारी वर्चस्व हळूहळू कमी झाले. परीक्षेपूर्वीची झटपट उजळणी. आता फक्त एका मिनिटात संपूर्ण विषयाची उजळणी करूया. 1498 वास्को द गामा कालिकतला पोहोचला. 2 कालिकतचा राजा झामोरिन. 3 कार्ताज पोर्तुगीजांचा सागरी परवाना.
4 मुख्य वर्चस्व पश्चिम किनारा आणि हिंदी महासागर. पूर्वेकडील राजधानी गोवा. पोर्तुगीज साम्राज्य एस्तादो द इंडिया. हे परीक्षेमध्ये विचारला जाते. मुख्य अधिकारी विजरई ई कपितान जराल. कार्यकाळ 3 वर्षे. जहाजबांधणी दमण, वसई आणि गोवा. पोर्तुगीजांना सागरी आव्हान डच आणि इंग्रज. परीक्षेसाठी विशेष लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या भागाचा अभ्यास करताना 1498 वास्को द गामा, कालिकत, झामोरिन, कार्ताज, गोवा, एस्तादो द इंडिया आणि विजरई ई कपितान जराल या संज्ञांवर विशेष लक्ष द्या. कारण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत रिकाम्या जागा, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाणे, संकल्पना, टिपा किंवा सविस्तर उत्तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात यावर प्रश्न तयार होऊ शकतात. HSC परीक्षा विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. वास्को द गामा हा रिकामी जागा या देशाचा दर्यावर्दी होता. पोर्तुगाल. पोर्तुगीज. 2. पोर्तुगालच्या भारतातील साम्राज्याचा कारभार पाहणारा मंडळाचा रिकामी जागा हा अध्यक्ष असेल. विजराई. प्रश्न 1 ब. पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. अ गट. बघत 1. अर्सबिशप मुख्य कार्यकारी अधिकारी. 2. चान्सेलर न्यायाधीश. 3. वेदोर द फजेन मालमत्तेवरील अधिकारी. 4. कपितान कॅप्टन. चुकीची जोडी अर्सबिशप मुख्य कार्यकारी अधिकारी. दुरुस्ती जोडी अर्सबिशप धर्मगुरू. ही जोडी हमखास परीक्षेमध्ये येते. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणी, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1. कालिकतचा राजा. उत्तर झामोरील. 2. पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 1498 मध्ये वास्को द गामाच्या आगमनापासून भारतातील पोर्तुगीज वसाहतवादाची सुरुवात झाली. पुढे पोर्तुगीजांनी सागरी व्यापार, कार्ताज पद्धती, आरमार आणि वसाहतींच्या माध्यमातून हिंदी महासागरात आपले वर्चस्व निर्माण केले. मात्र पुढे डच आणि इंग्रजांच्या वाढत्या शक्तीमुळे त्यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळाले. पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतामधील डच, इंग्रज आणि फ्रेंच वसाहतवाद अशाच सोप्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत शेअर करा आणि 12वी बोर्डाच्या इतिहासाच्या संपूर्ण तयारीसाठी कलज या YouTube चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.